आठवड्यात डिलिव्हरी नंतर माझ्या सरांचं वजन पण कमी झालं होतं आणि सरांचं भरपूर चॅलेंज होते. सरांना पण डिसऑर्डर भरपूर होत्या. त्यांच्या सगळ्या डिसऑर्डर कमी झाल्या होत्या आणि मी फक्त मायग्रेन आणि हायपर ऍसिडिटीसाठी जॉईन झाले होते. माझं वजन तर खूप होतं, पण मला वाटत नव्हतं माझं वजन वाढलेलं आहे. फक्त मी मायग्रेनसाठी जॉईन झाले होते आणि तेवढ्यात मग मला माझं वजन तर कमी झालं. जवळ 16-17 किलोचा फॅट लॉस झाला आणि मायग्रेनचा त्रास हा मला जवळजवळ फक्त एका महिन्यातच त्रास कमी झाला मायग्रेनचा. आणि हायपर ऍसिडिटी तर मला फक्त 8 ते 10 दिवसामध्ये ऍसिडिटीचा त्रास पूर्ण बंद झाला. आणि गोळ्या ज्या चालू होत्या माझ्या मायग्रेनच्या 7-8 वर्षापासून, त्या माझ्या 1-2 म्हणजे 1.5 महिन्यात मला मायग्रेनच्या गोळ्या खायची गरज वाटली नाही. पण मी तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोळ्या बंद केल्या. आणि मायग्रेन आता मला आठवत सुद्धा नाही की मला डोकं माझं कधी दुखलं होतं. मायग्रेन म्हणजे अर्ध डोक्याचा त्रास असतो आणि खूप म्हणजे मला रोज भयंकर त्रास होता मायग्रेनचा. येस, येस माझं मॅडम. आपण ज्याप्रमाणे आपला वर्कआउटची स्पीड होती सुपरफास्ट एक्सप्रेस, त्याप्रमाणे आपण आपला अनुभव पण सांगत आहात मॅडम. अमेझिंग असा आपला अनुभव आहे. पण यापूर्वी आपण जो सांगताय की आपल्याला मायग्रेनचा जो त्रास होता, 8 वर्षापूर्वीपासून आपल्याला मायग्रेनचा त्रास होता. आपण या रॉयल फिटनेस परिवाराशी महेश सरांसाठी आपण वेट लॉस करण्यासाठी या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडलेला होतात आणि त्यामध्ये आपणाला बोनस मिळून आपला मायग्रेनचा त्रास कमी झालेला आहे आणि मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो, हा मॅडमांचा आणि सरांचा पर्सनल रिझल्ट आहे. इथं कुठल्याही रोगावरती इलाज केला जात नाही. इथं आपली लाईफस्टाईल बदलण्यासाठी मदत केली जाते. तर यस सर, येतोय आवाज? सर आता येतोय? येस येस. येस, येस. तर आपण ऐकत आहोत मॅडमांचा अनुभव आणि मॅडम आल्या होत्या रॉयल फिटनेस परिवाराशी सरांचं वजन कमी करण्यासाठी. त्यामध्ये बोनस म्हणून मॅडमांना त्यांचा मायग्रेनचा त्रास कमी झालेला आहे. आपण पाहू शकतो सरांमध्ये आणि मॅडमांमध्ये झालेला अमेझिंग असा बदल. कुणाकुणास आवडेल असा बदल करण्यासाठी, तर त्यासाठी सर्वांनी रॉयल फिटनेस परिवाराची साथ धरायची आहे आणि मॅडमांनी आणि सरांनी त्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला आहे जाणून घ्यायचं आहे. तर मॅडम, आपण जो सरांसाठी इथं जोडलेला होतात, तर हा बदल सरांमध्ये किती वर्षापासूनचा असा वजन झालेला होतं आणि त्यांनी काय काय प्रयत्न केले होते आपण वजन कमी करण्यासाठी? सर महेश सरांचं म्हणजे कोरोनाच्या अगोदरच वजन वाढलेलं होतं भरपूर. त्याच्यामध्ये कोरोनामध्ये भरपूर प्रयत्न केले वजन कमी करण्याचे, पण 1-2 किलो वजन फक्त कमी व्हायचं. 3 किलोच्या पुढे कधीच वजन कमी नाही झालं. सरांनी भरपूर म्हणजे सगळे प्रयत्न करून झाले होते. आमच्या इथं जरा आजूबाजूला डोंगर खूप आहे. एकही डोंगर पायी चालण्याचा सोडला नव्हता कोरोनामध्ये. आणि दीक्षित डाएट हे सगळे प्रयत्न करून झाले होते सरांचे. ऑनलाईन काय काय वस्तू मागवल्या त्या वजन कमी, पण काही फरक पडला नव्हता. आणि शेवटचा पर्याय म्हणून रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली आणि सरांचा पहिल्या 2 महिन्यातच अमेझिंग असा फॅट लॉस झाला 19 किलोचा. आणि त्याच्यानंतर सरांमध्ये जो बदल झाला होता हळूहळू, बाकी सगळ्याच डिसऑर्डर मध्ये म्हणा फॅट लॉस तर झालाच होता. हे अमृत जर पिलं ना वजन तर कमी होतच, पण बाकीच्या आपल्या डिसऑर्डर आहेत त्या कमी होतात. इथं काही औषध नाही, गोळ्या नाहीत कुणाचं, फक्त शरीराची गरज ही भागली जाते माणसाची. पूर्ण शरीराची गरज पूर्ण झाल्यानंतर म्हणून त्या डिसऑर्डर माणसाच्या कमी होतात. इथे कोणी डॉक्टर नाहीये, फक्त लाईफस्टाईल चेंज केली जाते आणि म्हणून असे अमेझिंग रिझल्ट येतात सरांमध्ये. यांनी फक्त वजनच कमी होत नाही, फक्त डिसऑर्डरच कमी होत नाहीत, पण स्वभावात सुद्धा चेंज होतोय. यस, क्या बात है मैम. आपने तो बहुत ही बढ़िया तरीके से समजाया है. ज्याप्रमाणे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, त्याचप्रमाणे हे सकस संतुलित जे आहार आहे, जो पिईल तो आरोग्यमय झाल्याशिवाय राहणार नाही. खूप छान आणि जबरदस्त असा मॅडमचा अनुभव आहे, सरांचा अनुभव आहे, आपण पाहतोय. मॅडम, हे जे 80 किलोचं वजन होतं ते आपलं किती वर्षापूर्वीचं होतं मॅडम? आणि आपण तर सरांसाठी जोडला होता, पण आपल्याला असं वाटत होतं की तुमचं वजन वाढलंय, असं कधी वाटलं होतं का मॅडम या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडण्यापूर्वी? डिलिव्हरी नंतर वाढलं होतं वजन. माझं पहिल्यांदा वाढलेलं बऱ्यापैकी वजन जास्त वाढलेलं नसायचं, फक्त डिलिव्हरी मध्ये मला चिकनगुन्या झाला होता
आणि चिकनगुन्या 15 दिवसाचं बाळ असल्या लगेच झाला चिकनगुन्या, आणि त्या गोळ्या मला 4 ते 5 महिने चालू होत्या. आणि त्या गोळ्याने मला वजन कुठं आणि कसं वाढलं हेच लक्षात आलं नाही, पण मायग्रेन मात्र चालू होतं माझा कंटिन्यू. आणि हायपर ऍसिडिटी, वजन वाढलेलं माझ्या माझ्या लक्षातही आलं नाही की माझं 80 किलो वजन झालंय. पण हे मी मायग्रेनसाठी जॉईन झाले. एक 4 ते 5 महिने मी गोळ्या खाल्ल्या चिकनगुन्याच्या, त्यामध्ये माझं वजन भरपूर वाढलं. आणि मग मी जॉईन केलं, आणि त्याच्यानंतर माझं 4 महिन्याचं बाळ, 4.5 महिन्याचं बाळ होतं, तेव्हापासून मी जॉईन केलं, वर्कआउट केला. हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, सर्व सर्व सकस संतुलित आहार मी घेतला. आणि मला माझं 4 ते 5 महिन्यामध्ये 16-17 किलो वजन कमी झालं. जवळजवळ माझं 1.5 वर्षाचं बाळ असल्यानंतर मी पूर्ण आयडियल वेटला आले, 1.5 वर्षाचं बाळ असल्यापर्यंतच. खूप छान आता ताई. 4 वर्ष. खूप छान ताई, आपला अनुभव खरंच अमेझिंग असा अनुभव आहे. आणि मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो, प्रत्येक जणांनी मॅडमांचा अनुभव आपले कान उघडे ठेवून ऐकायचे आहेत, की जेणेकरून काही जण म्हणतात की हा सकस संतुलित आहार घेतल्यास काही साईड इफेक्ट होतात का. पण मॅडम आफ्टर डिलेवरीनंतर त्यांनी त्यांचं वेट लॉस केलं आहे आणि सकस संतुलित आहार घेतला आहे. आणि त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये त्यांनी अमेझिंग असा बदल केला आहे. आपण पाहतोय आपण सरांना आता लाईव्हमध्ये वर्कआउट पण पाहिलेला आहे. आणि सरांचा आपण बिफोरमधील फोटो पाहिलेला आहे. अमेझिंग असा रिझल्ट आहे. तर मॅडम, आपण असं काय काय चेंजेस केलं आहे की आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केला आहे की असा अनुभव, सुंदर असा अनुभव आपल्याला आला आहे? मी जॉब म्हणजे रेव्हेन्यू खात्यामध्ये गेली 14 वर्ष जॉब करते, आणि त्यामुळे भरपूर असं टेन्शन असतं. महसूल खात्यामध्ये भरपूर ताणतणाव असतो कामाचा, आणि त्या ताणतणावामुळे मला चहाची ऑफिसच्या ताणामुळे इतकी चहाची सवय होती. 6 ते 7 वेळेस मला चहा लागायचा दिवसभरातून. आणि परत संध्याकाळी 7-8 वाजता जेव्हा मी घरी येईल तेव्हा मला परत घरचा चहा प्यावाच वाटायचा, आणि मी प्यायचीच. इतकी मला चहाची सवय होती, खूप म्हणजे खूप भयंकर. मला असं वाटायचं मला 2 दिवस जरी जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण मला चहा पाहिजे. आणि चहाची एवढी सवय होती. परंतु जशी मी आपल्या फॅमिलीमध्ये, रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आले, तो माझा चहा पहिल्या 7 ते 8 दिवसातच चहा बंद झाला. पहिली गोष्ट, सगळ्यात जगातला माझ्यासाठी सगळ्यात मोठा अनुभव माझा चहा बंद झालेला आहे. आणि फक्त फ्रेश आपलं एनर्जी ड्रिंक ते पिल्यानंतर मला कसलेही, म्हणजे 8 दिवसाच्या नंतरच मला पूर्ण माझ्या माइंड मध्ये चेंज झालं की हे पिल्यानंतर आपल्याला चहाची गरज नाही. आणि माझा चहा सुटू शकतोय म्हणल्यानंतर जगातील कुठल्याही व्यक्तीचा चहा नक्कीच सुटू शकतोय. आणि संध्याकाळी मला उशीर होतो, आणि फक्त आम्ही सकस संतुलित आहार घेतो, आणि तेवढ्यात आमचं जेवण पूर्ण होतं, शरीराची गरज होती. आणि त्यामुळे हे बदल पूर्ण झालेले आहेत. आणि मुलांना सर्वात जगातील नंबर 1 असं सकस संतुलित आहार आहे डायनोशेक. मुलांना सुद्धा आम्ही डायनोशेक देतो. आणि आपले फ्लेवर स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आहेत, ते दोघांना 2 आवडतात, दोन्ही आमच्या घरात कंटिन्यू असतात. आणि सकस संतुलित आहार सुद्धा सर्व सकस संतुलित आहार, कॅल्शियम, व्हिटॅमिन सर्व फॉलो करतात. महिलांना सगळ्यात गरज आहे कॅल्शियमची. आजकालच्या महिलांना आज खूप गरज आहे. महिलांमध्ये कॅल्शियमची खूप कमतरता आहे, B12 ची कमतरता आहे. त्यामुळे आपली मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम जर महिलांनी घेतली तर नक्कीच शरीरामध्ये चेंजेस होणार आहेत. वुमेन चॉईस आहे महिलांसाठी, सर्वात असं वरदान असं आहे महिलांसाठी वुमेन चॉईस. ते नक्कीच घेतलं तर महिलांमध्ये चिडचिडेपणा असतो, काम ताणतणावामुळे जे चिडचिडेपणा येतो तो नक्कीच काय वुमेन चॉईस मुळे. सर्व न्यूट्रिशन हे एक वरदान, म्हणजे अमृत आहे पृथ्वीवरचं. ते काहींच्या मनात आहे, जे तर्क वितर्क लावत असतात त्यांच्या पोटात कधी जाणार नाही. आणि जे पहिल्या जन्मीचं काहीतरी थोडं तरी पुण्य आहे त्यांच्याच पोटात सकस संतुलित आहार जाणार आहे. खूप छान मॅडम, खूप छान. आपण एक महत्त्वाचा सल्ला आपण दिलेला आहे. प्रत्येक महिलांची समस्या असते की मायग्रेनचा त्रास आहे, माझं डोकं दुखतंय. आणि एक खूप छान असं उदाहरण आपल्यासमोर मॅडम सांगतायत की मॅडम पूर्णपणे बिझी आहेत आणि त्या नोकरी पण करतात, आणि आपल्या घरातील महिला ह्या हाऊसवाईफ असून घरकाम करत असून मला वेळ नाही, व्यायामासाठी वेळ नाही असं म्हणतात. तर आपण पाहतोय भारती मॅम, त्यांनी त्यांचं घरातील काम पूर्ण आटपून आणि ऑफिसमधील पण काम आटपून त्या वर्कआउट करतायत, आणि त्यांच्यामध्ये जीवनामध्ये कसा बदल केला आहे आपण ऐकत आहोत. खूप छान ताई, आपण सांगितलं आहे की आपणाला चहाची खूप सवय होती. आणि
आपण चहा फक्त 8 दिवसामध्ये बंद केला आहे आणि प्रत्येक महिला म्हणते की माझं डोकं दुखतं आहे आणि मी चहा पिल्यानंतर माझं डोकं कमी होतं आहे. तर असं तुम्हाला कधी वाटलं आहे का की तुम्ही तुमचं मायग्रेनचा त्रास असताना चहा पित होता आणि कमी होत होतं, पण अप्रेज घेतल्यानंतर तुमच्यात काय असा बदल झाला आहे आणि कसा चहा 8 दिवसात पिल्या तुम्ही चहा सोडला आहे? आजकाल लोकांच्या लक्षात येत नाही चहा पिल्यानंतरच डोकं दुखतंय, कारण चहा पिल्यानंतर ऍसिडिटी होती. चहाचे एवढे वाईट दुष्परिणाम आहेत. एक विष असतं म्हटलं तरी चालेल चहाला. चहामुळेच मला मायग्रेन आणि हायपर ऍसिडिटी मधून मला मायग्रेन तयार झाला होता. हायपर ऍसिडिटीचा भयंकर त्रास होता. सकाळी रोज मला ब्रश केल्यानंतर रोज उलटी व्हायची आणि ती मला मायग्रेनच्या 2 गोळ्या सुद्धा चालू होत्या. त्या गोळ्या जर मी घेतल्या नाही तर मला संध्याकाळी झोपच यायची नाही. मी रोज मला एक गोळी आणि दुसरी पूर्ण डोकं खूप भयंकर दुखायला लागल्यानंतर दुसरी गोळी, अशा 2 गोळ्या चालू होत्या मला. आणि ऍसिडिटी ही चहामुळेच होती. चहाचे भयंकर म्हणजे दुष्परिणाम आहेत. ऍसिडिटी होते, भूक कमी होते आणि जे स्किनला वगैरे सगळे त्रास होतात ते फक्त आणि फक्त चहामुळेच होतात. आणि अफ्रेश मला आता दुसरे जरी चहा घ्यायला लागले तरी पण मला असं वाटतं हे चहा कसं काय घेतात, आणि एवढं म्हणजे होतं चहा बघितला तरी फ्रेश पिल्यानंतर चहाची आठवणच येत नाही सर. खूप छान ताई, खूप छान. आपण खूप छान प्रकारे आपण आपला अनुभव शेअर करत आहात आणि सर्वांसाठी महत्त्वाचं आहे अनुभव, आणि त्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये काय बदल करायचा आहे या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आपल्याला शिकवलं जातं. आणि खूप छान आणि सुंदर असा अनुभव आज भारतीताई यांचा आपण ऐकत आहोत. आणि त्यांनी एकटंच फिट न राहता त्यांनी त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये आज त्यांच्या घरातील सर असतील किंवा मुले असतील, मुलांना पण त्यांनी डायनोसेक दिला आहे. तर मॅडम, आपण सांगितलं आहे की डायनोसेक आपण आपल्या मुलांना पण देत आहे. आपली मुलगी किती वर्षाची आहे? आपण किती वर्षापासून आपल्या मुलीला आपण डायनोसेक देत आहे आणि मुलाला किती वर्षापासून देत आहे? सर मुलगा 10 वर्षाचा आहे आणि मुलाला सुद्धा जसं आम्ही या फॅमिलीमध्ये आलोय तसं मुलाला डायनोशेक चालू आहे. आणि मुलगी 4 वर्षाची आहे आता. तिला 1 वर्षाची होती तेव्हापासून ती डायनोशेक पिते आणि मुलगा सुद्धा जसं आम्ही जॉईन झालोय तसं मुलगा सुद्धा डायनोशेक पितोय. आणि एवढं मुलगी तर एवढी डायनोशेक पिते म्हणजे तिला कोरडा तर एवढा आवडतो, कोरडात लपून ठेवायला लागतं, ती सारखी कोरडा सुद्धा खाती डायनोशेक. आणि एवढा बदल आहे अमेझिंग बाकीच्या मुलांमध्ये आणि तिच्यामध्ये खूप फरक आहे. हे आम्हाला नक्की वेळोवेळी जाणवतं. खूप माइंड वगैरे खूप शार्प आहे तिचं. मुलांमध्ये पण खूप छान असा बदल झालेला आहे. मुलाला माझ्या ॲलर्जेटिक सर्दीचा त्रास होता खूप, म्हणजे बऱ्याच 6-7 वर्षापासून, जो तो 4 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला ॲलर्जेटिक सर्दी होती, ती सुद्धा म्हणजे कमी झालेली आहे डायनोशेकमुळे. हॅलो, सर्व सदस्य ऐका. मॅडमांनी त्यांच्या मुलीला मुलगी 1 वर्षापासून होती त्यावेळेसपासून सकस संतुलित आहार म्हणजेच डायनोसेक देतात. आणि आज खरंच अमेझिंग असा रिझल्ट मॅडमांनी काढलेला आहे. आणि त्यांनी ऐकत आहोत आपण की त्यांनी त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कशा प्रकारे बदल केला आहे. आणि खरंच आम्ही पाहतोय छोट्या मुलींचं ॲक्टिवेटपणा. आम्ही त्यांच्या मुलीचा बरेच दिवसापासून फोटो पाहतोय, व्हिडिओ पाहतोय. खूप छान त्यांचा अनुभव आहे आणि खरंच ॲक्टिवनेसपणा खूप वाढतो. प्रत्येकाने आपल्या मुलांना आणि खास करून महिलांसाठी वुमन चॉईस ही टॅब प्रत्येकाने द्यावी. तर मॅडम, आपण वुमन चॉईसबद्दल काय सांगू इच्छिता? काय बदल होईल वुमेन महिलांमध्ये चॉईस त्याचा? सर काय होतं महिलांमध्ये सारखे हार्मोन्स चेंज होत असतात, बॅलन्स होत नाहीत. आणि हार्मोन जर बॅलन्स नाही झाले तर महिलांमध्ये खूप प्रकारे पीसीओडी, पीसीओएस, अगदी स्वभावात सुद्धा हार्मोन जर चेंज झाले महिलांचे तर स्वभावामध्ये पण खूप असा बदल होतो. बदल म्हणजे चिडचिडेपणा होतो, काही करायची इच्छा होत नाही, असं कंटाळा येतो. म्हणजे खूप असे चेंजेस होतात महिलांमध्ये, हार्मोन जर चेंज होतात. आणि महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा हार्मोन चेंज होतात. त्यामुळे पुरुषांनी आपलं मेल फॅक्टर आहे आणि महिलांमध्ये वुमेन चॉईस आहे. तर हे हार्मोन्स फक्त बॅलन्स नसल्यामुळे सुद्धा खूप असे चेंजेस बदल होतात शरीरामध्ये आणि त्रास होतात. त्यामुळे सुद्धा खूप असे त्रास होतात हार्मोन्स चेंज झाल्यामुळे. त्यामुळे आपल्या वुमेन चॉईस जर घेतली तर महिलांमध्ये नक्कीच हार्मोन्स बॅलन्स राहतात. आणि हार्मोन्स बॅलन्स राहिल्यानंतर अर्थातच वजन तुमचं वाढत नाही किंवा ज्यांचं कमी आहे ते अंडरवेट होत नाहीत. आणि बाकीचा जो डिसऑर्डर आहे बाकी महिलांमध्ये, कमतरता कॅल्शियमची म्हणा किंवा विटॅमिनची म्हणा किंवा हार्मोन्स, पीसीओडी, पीसीओएस, हे त्रास वुमेन चॉईस घेतल्यानंतर नक्कीच होणार नाही. तर हार्मोन्स आपले बॅलन्स राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलांनी हे वुमेन चॉईस न्यूट्रिशन हे घेतलं पाहिजे.
खूप छान मॅडम. प्रत्येक महिलांची गरज आहे, जी प्रत्येक महिलांसाठी आपल्या शरीराची गरज आहे आणि हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे आपल्यात चेंजेस होतो आणि तो हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी आपण वुमन चॉईस ही टॅब घ्यायची गरज आहे. खूप छान ताई. आणि सरांमध्ये असा काय बदल झाला आहे? 19 किलो वजन सरांनी कमी केलं आहे. आम्ही पाहतोय, आज आता पाहिलेलं आहे त्यांच्यामध्ये खूप सारा बदल. आणि त्यांचं खरंच आम्हाला वाटतं की हेच महेश सर होते का? तर अमेझिंग असा रिझल्ट त्यांच्यात आलेला आहे. तर त्यांनी काय असं फॉलो केलं आहे? आपण तर घरात आपण केलं आहे. आज स्वतः तुम्ही तुमचा मायग्रेनचा त्रास कमी झाला आहे आणि सरांना काय कुठले डिसऑर्डर होते? फक्त वजन वाढीचा होता का बाकी कुठले डिसऑर्डर पण होते मॅडम? सरांना सुद्धा डिसऑर्डर होत्या. वजन वाढल्यामुळे त्या डिसऑर्डर तयार झाल्या होत्या, पण आपल्या लक्षात येत नाही. वजन वाढल्यामुळे हे त्रास हळूहळू चालू होतात. पण बरेच जण म्हणतात, नाही मला काहीच त्रास नाही, फक्त मला शुगरची गोळी चालू आहे, नाही मला काहीच त्रास नाही, फक्त बीपीची एकच गोळी चालू आहे, असं म्हणतात. पण त्याच्यामुळे अजून काय काय त्रास होतात हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तसंच मलाही तसंच झालं होतं. सरांना ॲलर्जेटिक, सरांना लहानपणीपासून सर्दी होती, ॲलर्जेटिक सर्दी होती. साधी घरात फोडणी वगैरे दिली तरी सरांना एवढ्या शिंका यायच्या, एवढा सर्दीचा त्रास व्हायचा. म्हणजे प्रत्येक वेळेला स्वयंपाकाच्या वेळेस सरांना एवढा त्रास व्हायचा. परत अजून स्टोनचा त्रास सरांना झाला होता, म्हणजे होत होता मधून मधून. सरांना एकदा तर ऍडमिट सुद्धा करावं लागलं होतं त्या स्टोनच्या त्रासामुळे. आणि अशा छोट्या मोठ्या भरपूर त्रास होते सरांना सुद्धा, पण लक्षात येत नव्हते की आपल्याला नेमकं म्हणजे ह्याच्यामुळेच त्रास होतात का. परंतु जसं वजन कमी केलं सरांनी, तसं सरांमध्ये ॲलर्जेटिक सर्दी सुद्धा गेली आणि स्टोनचा त्रास परत झालेला कधीच, म्हणजे जसं आम्ही जॉईन झालो त्याच्यानंतर परत स्टोनचा त्रास सरांना झाला नाही कधीच. म्हणजे स्टोन गेले की काय माहित नाही, पण त्रास तर परत कधी झाला नाही. आणि सर्दीचा सुद्धा त्रास, आता अजूनही सरांना सर्दीचा त्रास होत नाही. आणि वजन कमी झाल्यामुळं आता पुढे काय करायचं, सरांनी मसल गेन साठी ट्राय आता करतात सर, तयार होत आहेत. आणि मग मसल गेन साठी आपलं रिबिल्ड स्ट्रेंथ 24 रिबिल्ड स्ट्रेंथ सर रेग्युलर घेतात आणि सकस संतुलित आहार सुद्धा रेग्युलर चालू आहे. येस. येस. आणि आपला रिझल्ट हा नक्कीच येणार आहे. वजन तर कमी करणं, वजन वाढवणं हे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर ते होणारच आहे. परंतु तो टिकून पण ठेवता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण कोचचा 100% गायडन्स घ्यायचा आहे. कोच जर आपले म्हटले की आज दिवसभर फक्त पाणीच प्यायचंय, तर पाणीच प्यायचं, एवढा आपला कोचवर विश्वास पाहिजे. तेव्हा आपला रिझल्ट येणार आहे आणि तो टिकूनही राहणार आहे. येस, येस. खूप छान मॅडम, खूप छान. सरांमध्ये अमेझिंग असा बदल झाला आहे आणि सरांना वजनवाढीमुळे त्यांना जे डिसऑर्डर होते ते पण कमी झालेले आहेत. आणि सरांनी आणि मॅडमांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप छान असा बदल केलेला आहे. आपण पाहतोय त्यांच्या फोटोतील बदल आणि आपण आज त्यांची एनर्जी पाहिलेली आहे. आणि मॅडम, आपण या रॉयल फिटनेस परिवाराशी किती दिवसापासून जोडून आहात? आपण ज्याप्रमाणे आत्ताच सांगितलं की वजन कमी करणं आणि वजन वाढवणं हे तात्पुरता गोल आहे, पण ते टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपण तो किती दिवसापासून टिकून ठेवला आहे आणि सर्व पार्टिसिपेंटना कसं टिकून ठेवता येईल, काय सांगू शकता आपण? सर, आम्ही 3.5 वर्ष झालं या फॅमिलीमध्ये जॉईन आहोत आणि तेव्हापासून आमचं वजन कमी झालेलं आहे. सर, 1-2 किलो थोडंफार वॉटर फॅट असतो, तो वाढतो, कमी होतो. परंतु तुम्ही जर टिकून राहिले नाही, कोचचं 100% गायडन्स घेतलं तर, नाही तर तुमचं नक्कीच वजन वाढणार आहे. कोचच्या संपर्कात नाही राहिलं तर वजन तुमचं नक्कीच वाढणार आहे. त्यासाठी कोचचं 100% गायडन्स घ्यायचा आहे. तो वजन नक्कीच तुमचं टिकून पण राहणार आहे आणि रिझल्ट तुमचा येणार पण आहे. अमेझिंग असा वरचेवर आपल्या फॅमिलीमध्ये जितकं तुम्ही टिकून राहाल तितका तुमच्या स्किनचा रिझल्ट येणार आहे, तुमच्या वजनाचा रिझल्ट येणार आहे, तुमच्या ज्या डिसऑर्डर आहेत त्याचा रिझल्ट टिकून राहणार आहे. हे नक्कीच तुमच्यामध्ये वरचेवर चेंजेस तुमचे 100% होणार आहे. फक्त आणि फक्त टिकून राहावं लागतं त्याच्यासाठी. येस, येस, येस. खूप छान, खूप छान मॅडम. आपण अमेझिंग आज 3.5 वर्षापासून या रॉयल फिटनेस परिवाराशी जोडून आहात आणि खूप छान असं आपण मार्गदर्शन केलं आहे की सर्वांसाठी महत्त्वाचं होतं. आज आपण आपल्या जीवनामध्ये अमूल्य असं बदल केला आहे आणि तोच बदल इतरांना पण करण्यासाठी आपण मदत करत आहात. त्याबद्दल आपले अभिनंदन. आणि सरांचे आज 19 किलो वजन कमी केलं आहे आणि ते टिकवून ठेवलं आहे, त्यासाठी सरांचे खूप खूप अभिनंदन. मॅडम, किलो सरांचं एकूण सगळं मिळून 27 किलो वजन कमी झालेलं आहे. पहिल्या 2 महिन्यात 19 किलो झालं होतं आणि नंतर